सांगली लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटानं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे। मात्र आमच्याशी कोणतीही चर्चा न करताच ही उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं काँग्रेसचं मत आहे। त्यातून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटानं कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा प्रचार थांबवल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झालं होतं। मात्र हे वृत्त खोटं असल्याचं कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी सांगितलं। खुद्द उद्धव ठाकरे यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना पाठिंबा दिलाय। त्यामुळे ठाकरे गटाचे सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या सोबतच असून त्यांचा प्रचार करत असल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आदरणीय शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। या उमेदवारांच्या बाबतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रचार थांबवावा अशा प्रकारच्या बातम्या काही इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा प्रसार माध्यमामध्ये आल्या। या बातम्या पूर्णपणे निराधार आहे। कुठल्याही प्रकारच्या या बातमींमध्ये दम नाही आहे। आमचे आदरणीय संपर्क प्रमुख नेते अरविंदभाई दुधवाडकर यांनी आज सर्व माध्यमांना मुलाखत दिलेली आहे की ठाकरे गट हा महाराजांच्या मागे पूर्ण ताकदीनिशी उभारणार आहे आणि प्रचार करणार आहे। आमचा जो उद्या मेळावा होता तो मेळावा काही कारणांमुळे आम्ही तो रद्द केला। याचं कारण दुधवाडकर साहेब हे या मेळाव्याला येणार होते आणि विनायक राऊत यांच्याकडे मुंबईचे काही आमचे ज्येष्ठ नेते प्रचाराला येणार असल्यामुळे तो मेळावा आम्ही रद्द केला व आम्हाला काही जणांना सांगलीला जाऊन चंद्रहार पाटलांच्या नियोजनाबाबतीमध्ये सूचना केल्या आणि म्हणून ही बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे। अशी कुठलीही लेखी बातमी ना व्हॉट्सअपवर ना मेसेजवर आम्हाला आलेली आहे। छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी कोल्हापुरात येऊन जाहीर केलेली आहे आणि माझा शिवसैनिक हा एक पाऊल पुढे राहून काम करेल असं आव्हान केलेलं आहे। त्यांच्या आव्हानाला तडा जाईल असं कोणतेही कार्य इथले शिवसैनिक करणार नाही आणि त्यामुळे आम्ही आज म्हणजे काल नाही आज आणि उद्या दोन्ही दिवस आम्ही प्रचारामध्ये अग्रस्थानी आहोत।